हाकेंच्या आंदोलनाला प्रकाश शेंडगेंनी भेट दिलेली आहे। त्यावेळी शेंडगेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपचा जर डीएनए ओबीसीचा आहे तर त्यांचं पित्त का खवळत नाही असा सवाल शेंडगेंनी विचारलेला आहे। तसेच सरकारने ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जे जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून जो काय ओबीसीवरती जो हल्लाबोल झाला आरक्षणावरती, त्या हल्ल्याचा निषेध करायसाठी म्हणून, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आणि आमच्या ओबीसीचे आरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणून जर ते उपोषण करू शकतात तर आम्ही उपोषण करू शकतो। हम भी कुछ कम नाही आहे। हे तर एकच उपोषण आहे, आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे। उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होईल। म्हणून या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी आरक्षण हल्लाबोल सुरू केलेला आहे तो हल्ला आपण तुम्ही ताबडतोब मागे घ्या। जे काय आपण कुणब्यांचे दाखले आपण द्यायचा जीआर काढले आहेत ते सगळे जीआर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत। ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे। आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडीकुटी सुरू झालेलं आहे, पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे, या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये मिटल्याशिवाय राहणार नाही।